नमस्कार. मी विजय रुपनवर, एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मित्रांनो, मी कोण मोठा कार्यकर्ता नाही, परंतु आज बोलावं लागते, बोलायला भाग पाडलं. कारण आणवा तालुका भोकरदन जिल्हा जालना इथं धनगर समाजाच्या एका युवकावरती अमानुषपणे अत्याचार करण्यात आले की तू महाशिवरात्रीला मंदिरामध्ये का आला म्हणून त्याच्यावरती लोखंडे सळईच्या रॉडने अंगावरती ताशा रवडले तसे वडण्यात आले. कारण त्यांच्या थोडा किरकोळ वादातून जमिनीचा काय थोडा रोडचा वाद होता, त्यातून त्यांनी थोडं बोलला होता, तुम्ही वाट कशाला काढताय म्हणून तो बोलला होता. परंतु त्याला सगळा प्लॅन रचून तो महाशिवरात्रीला त्या गावामध्ये मंदिरामध्ये आला आणि महाशिवरात्रीला गावामध्ये मंदिरामध्ये आल्यानंतर की तो आमच्या गावात गावगुंडांनी आमच्या विरोधात बोलण्याचं कोण धाडस करत नाही, आमच्या विरोधात कोण बोलत नाही, आम्ही या गावचे जागीरदार आहे, अशा आवाक्यामध्ये त्यांनी त्या युवकाला दारू पाजली आणि दारू पाजून त्या युवकाला पाडून अमानुषपणे अत्याचार करण्यात आले. पण युवकांनी मित्रांनो हे का बोलावं लागतंय? कारण दुसऱ्यावरती अन्याय झाला, आपला इतिहास काय आहे की दुसऱ्यावरती अन्याय झाला तर आपल्याच बापू बिरू वाटेगावकर तयार होतो. जर आपल्या या गेदड्यांना आपण धडा शिकवल्याशिवाय येणाऱ्या काळात शांत बसायचं नाही. मित्रांनो का बोलतोय मी? कारण इतक्या दिवस आपल्यातले माणसं व्यक्त होईनात. अरे आपल्या अंगावरती सळया पडायला लागल्या, गरम गरम चटके देण्यात आले. अरे आता छावा चित्रपटाला आपण संभाजीराजांना कसं यातना दिल्या तशा बघितल्या, तशा पद्धतीच्या यातना ह्यांना देण्यात आल्या. अरे संतोष देशमुखांची हत्या झाली, अरे त्या हत्येची पुनरावृत्ती करण्याचं काम हे आणवा तालुका भोकरदन मध्ये करण्यात आलं होतं. परंतु थोडक्यात ते बचावला. आज जीवाशी तो मुलगा झुंज देतोय, आज जीवाशी खेळतोय. याचं काय कारण आहे की मित्रांनो आपल्यामध्ये एकी नाही. आपण एकी असले तर बोलत कोण नाही. आज आपल्या समाजामध्ये 7 आमदार आहेत, कुणी प्रश्न उपस्थित केला? आज गोपीचंद पडळकर साहेबांनी खऱ्या अर्थानं त्याचे फलक घेऊन विधान भवनामध्ये प्रश्न उपस्थित केला. आज मुख्यमंत्र्यांना त्यांनी भेटून निवेदन दिलं, उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी निवेदन दिलं. पण मित्रांनो आपण युवक म्हणून एक सामाजिक जी बांधिलकी असते आपली ती कुठं होताना दिसत नाहीत. आज आपले सामाजिक कार्यकर्ते काय करतायत? कोण व्यक्त व्हायला तयार नाही. आज प्रिंट मीडिया कुठली आपली दखल घेत नाही, कुठली सोशल मीडिया आपली दखल घेत नाही, कुठल्या पेपरवर किंवा कुठल्या टीव्हीवरती ही न्यूज दाखवली नाही. आज 6 दिवसानं 7 दिवसानं आज जर ती न्यूज दिसत असेल तर आपण काय करतोय? कारण तुमच्या जिगरग आहे, तुमच्या जिद्धग आहे आणि तुमच्या जी समाजाविषयी लढण्याची ताकद आहे ती मित्रांनो राहिली नाही, म्हणून बोलावं लागतंय. फक्त त्या ह्याच्यामध्ये गेला, महाशिवरात्री देवळामध्ये गेला म्हणून त्याच्यावरती हे केलं. अरे ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवीनं बंगालच्या उपसागरापासून ते अरबी समुद्रापर्यंत आणि कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत जिथं जिथं भारताचा कानाकोपरा आहे तिथं तिथं खऱ्या अर्थानं मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं. अरे प्रत्येक जणाचं या राजकर्त्याचं या व्यवस्थेचं काय म्हणणं आहे की धनगर हा भोळा आहे, धनगर हा येडा आहे, हा धनगराला काय कळत नाही, धनगर भोळा आहे. अरे धनगर भोळा नाही, त्या महादेवाचा तिसरा डोळा आहे, त्या महादेवाचा तिसरा डोळा आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या समाजातील पोरांनी सोशल मीडिया मध्ये सुद्धा व्यक्त झालं पाहिजे. जिथं जिथं तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळतोय, जिथं जिथं तुम्हाला व्यक्त होण्याची संधी मिळते तिथं तिथं खऱ्या अर्थानं तुम्ही बोललं पाहिजे. अरे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाहीये. फुले शाहू आंबेडकर परत जन्माला येणार नाहीत आणि मला शेवटच्या माणसाला न्याय द्यायचा आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला येणार नाही. तुम्हाला हक्क आणि तुमचं संरक्षण हे तुम्हालाच करावं लागणार आहे. म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही लढलं पाहिजे मित्रांनो, लढलं पाहिजे. लढल्याशिवाय काय होणार नाही. आणि ह्या व्यवस्था जी आपल्याला लोक त्रास देत आहेत त्यांच्या विरोधात किमान तुम्ही बोललं तरी पाहिजे रे. तुम्ही जर असं बोललं नाही का नाही, तुम्हाला दिवसात ढवळ्या माणसं मारली तरी कळणार नाही. अरे जालना जिल्ह्यामध्ये 5 खून झाली मागच्या काळामध्ये. आज गोपीचंद पडळकर साहेबांनी त्या संबंधी सगळं विधान भवनामध्ये सांगितलं, पण त्याच्यावरती का वाच्यता झाली नाही? हे सोशल मीडियात का आलं नाही? हे सोशल मीडियामध्ये परत टीव्हीवरती का आलं नाही? कारण तुमची एकजूट नाही ना तेवढी. अरे आज एखाद्या मंत्र्याला जरी खरचटलं तरी त्याची ब्रेकिंग न्यूज 4-4 दिवस चालते. अरे आपली दिवसा ढवळ्या माणसं मरायला लागली रे, दिवसा ढवळ्या माणसं मरायला लागली तरी त्यांच्याकडे कोण वाकून बघत नाही. ही खऱ्या अर्थानं शोकांतिक आहे. म्हणून आज बोलावं लागतंय आणि बोललं पाहिजे. म्हणून मी सांगतो तुम्ही समाजासाठी लढा. लढू शकत नसला तर बोला, बोलू शकत नसला तर लिहा, लिहू शकत नसला तर जे बोलतायत, जे लढतायत, जे लिहितायत त्यांच्या पाठीमागं तुम्ही ठामपणे उभं राहा. कारण ते तुमच्या हिश्श्याची लढाई लढत आहेत,
मित्रांनो, ही प्रसिद्धी होण्याची बोलण्याची आणि ही करण्याची वेळच नाहीये. ही तर तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही व्यक्त झालं पाहिजे, तुम्हाला चांगला प्लॅटफॉर्म मिळून तुम्ही चांगलं समाजासाठी कार्य केलं पाहिजे. म्हणून पोरांनी, खऱ्या अर्थानं तरुण पोरांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालून हा लढा व्यवस्थितपणे आणि त्या कैलास बोराडेच्या कुटुंबाला आणि त्या कैलास बोराडेला न्याय मिळाला पाहिजे, एवढेच या निमित्तानं बोलतो. थांबतो. जय मल्हार.